ब्रह्मांड नायक श्री संत गजानन महाराज यांच्या 148व्या प्रकट दिन सोहळ्याची मंदिर कमिटीकडून जोरदार तयारी। रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी ब्रह्मांड नायक श्री संत गजानन महाराज यांचा 148वा प्रकट दिन सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करण्यात येणार आहे। महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मेदनकरवाडी गावात ब्रह्मांड नायक श्री संत गजानन महाराज सेवाभावी प्रतिष्ठान कमिटीच्या वतीने भाविकांच्या सेवेसाठी जोरदार तयारी करताना मंदिर कमिटी आपल्याला दिसत आहे। जय गजानन। जय गजानन। दरवर्षीप्रमाणे आज 148वा प्रकट दिन आम्ही उद्या साजरा करणार आहोत। त्या निमित्तानं आमची जे काही पूर्वतयारी आहे, अन्नदान असेल, इथला मंडप असेल, आजचा जो काही आज काही पारायण आपण आधी ठेवत असतो ते पारायण असेल, हे काही सगळ्या गोष्टीचं जे काही नियोजन असते, आमचे सगळे भक्तगण व आमचे सगळे सहकारी मित्र, सर्व मंदिरातील भक्तगण व सेवेकरी मंडळी आम्ही सगळे एकत्र होऊन एकमेका सहकार्य करू, अवघे मिळून महाराजांचं मंदिर या पंचकोशीमध्ये उभं करू असा आमचा सगळ्यांचा संकल्प आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळेजण इथं येऊन हे सगळं अवभव्य जे काही प्रोग्राम आहे तो आम्ही सगळ्यांच्या मतानुसार आम्ही हा संपन्न करत आहोत। बरं, तयारी कशी चालू आहे आता? तयारी आमची सगळी आता सध्या मंडप झालेला आहे। या ठिकाणी उद्या कॅम्प असणार आहे महाराष्ट्र शासनचा, त्यानंतर त्या ठिकाणी ब्लड कॅम्प आहे, त्याच्यामध्ये सगळ्या टेस्ट सगळ्यांच्या असणार आहेत। एकूण तयारी सगळी प्रगट दिनाची झालेली आहे। किती भक्तांचा महाप्रसादांची व्यवस्था? हा 27 ते 28 हजार लोकांचा आमचा मानस आहे। यावर्षी भक्तगण रविवार असल्यामुळे एवढे येतील म्हणून। 8 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 5:30 ते सकाळी 7:30 वाजता श्रींचा अभिषेक, सकाळी 7:30 ते 9 वाजता होम हवन विधी, सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हबप योगेश महाराज पाचपोर शेगाव यांचं प्रकट दिनानिमित्त हरिकीर्तन होईल। सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत श्री गजानन विजय ग्रंथ वाचन, दुपारी 12 ते 12:30 श्रींचा प्रकट दिन उत्सव व पंचारती, दुपारी 1 ते 6:30 वाजेपर्यंत श्रींचं दर्शन व महाप्रसाद होईल। दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत आदिमायाशक्ती खडक भवानी महिला भजनी मंडळ बालाजीनगर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल। सायंकाळी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ चाकण यांचा भजनाचा कार्यक्रम होईल। सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत महान तपस्वी महंत 108 स्वामी सोमेश्वर नंदनगिरीजी महाराज यांचा गुरुदर्शन लाभ होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 7 वाजता श्रींची सांज आरती होणार आहे। येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज टीव्ही मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका।